गेल्या 2 दिवसांपासून भारतीय क्रिकेट विश्वात एका नवीन वादाला तोंड फुटलेलं आहे. 20 मार्च 2026 रोजी भारताचे माजी क्रिकेटपटू एल शिवरामकृष्णन यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही पोस्ट टाकल्या आणि क्रिकेट समालोचनातून आपली निवृत्ती जाहीर केली. पण ह्या पोस्ट साध्या सुध्या नव्हत्या. त्यांनी काही गंभीर आरोप या निमित्ताने BCCI आणि ब्रॉडकास्टर्स वरती केलेले आहेत. त्यांचा महत्वाचा आरोप असा आहे की गेली 23 वर्ष ते समालोचन करत आहेत, पण इतकी वर्ष समालोचनाचा अनुभव असून सुद्धा प्री मॅच प्रेझेंटेशन म्हणजे टॉस आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन ह्या महत्वाच्या प्रसंगांमध्ये त्यांना कधीही सादरीकरण करण्याची संधी देण्यात आलेली नाही. त्यांना केवळ आणि केवळ कॉमेंटरी बॉक्स मध्येच बसवून ठेवण्यात आलं. त्यांच्या नंतर अनेक वर्षांनी आलेल्या नवीन मुलांना सुद्धा या संधी देण्यात आल्या, पण इतक्या वर्षांचा अनुभव असताना सुद्धा त्यांच्यापासून ही संधी हिरावून घेण्यात आली आणि त्यामुळे नाराज होऊन त्यांनी जाहीर केलं की मी आता समालोचनातून आपली निवृत्ती जाहीर करतो आहे. त्यांच्या पोस्टवरती एका फॉलोअरने कॉमेंट केली की तुम्हाला ह्यामध्ये वर्णभेदाचा संशय आहे का? त्यावर उत्तर देताना शिवरामकृष्णन यांनी थेट म्हटलं की तुमचं म्हणणं बरोबर आहे, हा त्वचेच्या रंगावरून केलेला भेदभाव आहे. त्यानंतरच्या पोस्टमध्ये सूचक इशारा देताना ते म्हणतात की माझी निवृत्ती ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण टीव्ही प्रोडक्शनची एक कथा आता उलगडेल. लवकरच तुमच्या समोर सगळं चित्र स्पष्ट होईल. माझे चेंडू खरं बोलतील. ह्यात अजून खूप काही दडलंय. मला पूर्ण सत्य माहित आहे आणि म्हणूनच त्यांनी मला दूर ठेवलं. एकंदरीतच शिवरामकृष्णन यांच्या पोस्टवरून आणि कमेंट्सवरून असं दिसतंय की त्यांना संधी नाकारण्यात आली. यामागचं सर्वात मोठं कारण वर्णभेद हे आहे. शिवरामकृष्णन हे दक्षिण भारतीय आहेत आणि BCCI किंवा ब्रॉडकास्टर्सनी वर्णभेद करून त्यांच्या त्वचेच्या रंगावरून त्यांना बाजूला केलं आणि साहजिकच उजळ त्वचेच्या लोकांना संधी दिली, असा त्यांचा हा सरळसोट आरोप आहे. गंमत म्हणजे 20 तारखेला ह्या पोस्ट केल्यानंतर 21 तारखेला त्यांनी आणखीन एक पोस्ट केली, ज्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की BCCIचे माजी अध्यक्ष आणि आताचे ICCचे अध्यक्ष जय शहा आणि त्यांचे संबंधित अधिकारी यांचा यामध्ये काहीही दोष नाहीये. त्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये, तर संपूर्ण जबाबदारी ही ब्रॉडकास्टर्सचीच आहे. आता त्यांच्या ह्या स्पष्टीकरणानंतर आपल्याला मुळातच हा भेदभावाचा आरोप जो त्यांनी केलेला आहे तो कितपत योग्य आहे हे पाहावं लागेल. नेटकऱ्यांमध्ये ह्याबद्दल प्रचंड चर्चा, तर्कवितर्क, उलटसुलट कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. वर्णभेदाचा हा आरोप खरोखरच शक्य आहे का, हे आपण काही अन्य उदाहरणांवरून या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपण IPLच्या कमेंटेटर्सचं पॅनल पाहिलं तर त्याच्यामध्ये इयान बिशप, पोमी मबांगवा यांच्यासारखे वेस्ट इंडियन, दक्षिण आफ्रिकी किंवा इतरही वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या रंगांचे खेळाडू आपल्याला दिसतात आणि ह्या सगळ्यांनाच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आणि प्री मॅच प्रेझेंटेशन या दोन्ही ठिकाणी सादरीकरण करण्याची परवानगी मिळालेली आहे हे दिसतं. दक्षिण भारतीय खेळाडू जसं मुरली कार्तिक, दिनेश कार्तिक, रॉबिन उत्तप्पा हे सुद्धा ही सादरीकरण करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे केवळ वर्णभेद किंवा दक्षिण भारतीय असल्यामुळे शिवरामकृष्णन यांना ही संधी नाकारण्यात आली असं वाटत नाही. कारण जर तसं असतं तर इयान बिशप, मबांगवा किंवा दिनेश कार्तिक, मुरली कार्तिक यांना सुद्धा ही संधी मिळाली नसती. मग यामध्ये शिवरामकृष्णन यांचे काही वैयक्तिक मतभेद, वैयक्तिक वादविवाद आहेत का, तर आपल्याला त्या दृष्टीने काही वेगळे संकेत मिळतात. 2023 मध्ये शिवरामकृष्णन यांनी R अश्विन याच्यावरती आरोप केला होता की हा केवळ फिरकी खेळपट्ट्यांवर चालणारा खेळाडू आहे आणि BCCI मुद्दाम त्याची बॉलिंग चांगली व्हावी ह्यासाठी डॉक्टर्ड खेळपट्ट्या तयार करतं, फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या तयार करतं आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या फलंदाजांना विरोधकांचे फिरकी गोलंदाजांसमोर खेळता येत नाही, ते तिथे फेल होतात. अशा प्रकारे अत्यंत वैयक्तिक आरोप R अश्विन याच्यावरती शिवरामकृष्णन यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःहून सांगितलं की अश्विनच्या 100व्या कसोटीच्या वेळी मी त्याला मेसेज केला होता, पण त्याचं उत्तर काही R अश्विनने दिलेलं नाही, तो त्यांच्यावरती चिडला होता. आणि केवळ अश्विनच्या संदर्भातच नाही तर इतरही अनेक खेळाडू आणि सहकाऱ्यांबरोबर त्यांचे वेगवेगळ्या वेळी वादविवाद झालेले आहेत. अगदी कॉमेंटरी बॉक्समध्ये सुद्धा वादविवाद झालेले आहेत. जेव्हा त्यांनी एक्स वरती या पोस्ट टाकल्या तेव्हा R अश्विनने खोचक प्रतिक्रिया दिली होती की काय तुम्ही ह्या IPL मध्ये पण नाही आहात का, अशा पद्धतीने. ही त्यांची काळजी करणारी किंवा अशी पोस्ट नव्हती. त्यामुळे एकंदरीतच असं दिसतं की वैयक्तिक पातळीवर सुद्धा शिवरामकृष्णन यांचे संबंध
खेळाडू आणि सहकारी कॉमेंटेटर यांच्याबरोबर काही फारसे चांगले नाहीये. आणि जेव्हा ब्रॉडकास्टर मैदानावरती प्रेझेंटेशन करण्यासाठी प्रेझेंटर निवडतो तेव्हा खेळाडूंशी चांगले संबंध ठेवणारा, सहकार्यांशी चांगले संबंध ठेवणारा आणि चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करू शकणारा, अशा 3 प्रकारच्या गोष्टी लक्षात घेऊनच प्रेझेंटर निवडतात. रवी शास्त्री किंवा इतरही प्रेझेंटर्स मध्ये एक स्वतःची अशी वेगळी शैली आहे जी प्रेक्षकांना खेचून घेते, आकर्षित करते. अशा प्रकारची शैली शिवरामकृष्णन यांची फारशी काही दिसलेली नसावी ब्रॉडकास्टर्सना. आणि त्यामुळे ब्रॉडकास्टर्सनी शिवरामकृष्णन यांना ही संधी दिली नसावी. पण त्यांचे वर्णभेदाचे आरोप फार काही इथे योग्य वाटत नाहीत. अर्थात शिवरामकृष्णन यांच्या पोस्टवरून असं वाटतंय की अजूनही त्यांच्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते त्या गोष्टी स्पष्ट करतील, त्यावेळेला चित्र क्लिअर होईल. परंतु तूर्तास जे काही पुरावे आपल्याला दिसत आहेत आजूबाजूला, त्याच्यावरून असं नक्की म्हणता येईल की वर्णभेद किंवा प्रदेशभेद ह्याच्या आधारावरती शिवरामकृष्णन यांना मागे ठेवलेलं नाही, तर त्यांचा वैयक्तिक स्वभाव, इतरांशी असलेले संबंध, ह्याच कारणामुळे ब्रॉडकास्टर्सनी त्यांना टॉस किंवा पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची संधी दिली नसावी. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय हे नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.